इथे पॅन ठेवलेला आहे मी. पॅन आपला गरम झालेला आहे. मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने फक्त पॅनला थोडस तेल असं लावून घेतलेलं आहे. 100% हेल्दी बोलण्याचं कारण हेच आहे की यामध्ये सर्व भात डाळी आहेत, भरपूर सारं प्रोटीन इथे मिळणार आहे. आणि कलिंगडचं आपल्या चटणी जी आहे तर भरपूर सारं पाणी कलिंगड मध्ये असतं. तर आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून, जेणेकरून आपल्याला पाणी जास्त जाईल. तर इथे बघा एक नंबर हे घावण होणार आहे. चवीला म्हणाल तर तुम्ही करून खाऊन बघा, एक नंबर चव आहे. त्यासाठी तुम्हाला आधी करावी लागणार आहे कलिंगडची चटणी. तर चटणीची रेसिपी जरूर बघा. हे घावण इथे आता मी टाकलेलं आहे. इथे संपूर्ण वरून आपलं हे घावण सुकलेलं आहे आणि खूप जास्ती पातळ आपल्याला हे घावण करायचे नाहीये. तुम्ही इथे बटर, तूप किंवा लोण्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपलं घावण तयार झालेलं आहे. मस्त खमंग वास सुटलेला आहे. नक्की करून बघा.